दिनांक 12/9/2024 रोजी आदिवासी विकास मंत्री महोदय यांना वैराग येथील अनुदानित आश्रमशाळा बंद होऊ नये या संदर्भात लेखी पत्र व महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही वैराग येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा बंद करू नये व या ठिकाणी शिकत असलेल्या पारधी समाजाच्या मुलींचे नुकसान होऊ नये यासाठी अक्कलकोट तालुक्याचे कर्तबगार आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी साहेब यांच्यासह भारतीय जनता अनुसूचित जमाती एसटी महामोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख दिनेश भोसले व वैराग येथील आश्रमशाळेतील शिक्षक विनोद थोरे सर, शिंदे सर, शाहीर शिंदे व पारधी समाज बांधव सर्व कार्यकर्ते हे मुंबई येथे जाऊन प्रत्येक संघटनेचे पत्र मंत्रालयामध्ये दिलेले आहे. पारधी समाजावर अन्याय का होतो हे लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील पारधी बांधवांचा भावी भव्य असा माननीय जिल्हाधिकारी कार्यालय व माननीय प्रकल्प कार्यालयावर लवकरच मोर्चा काढणार व आपल्यावरील अन्यायाविरुद्ध न्याय न मिळाल्यास संपूर्ण पारधी समाज एकत्र येऊन यावेळी ऐकी दाखवून देण्याची तयारी आहे व वैराग येथील अनुदानित आश्रमशाळा बंद न करता प्रशासक नेमून ती शाळा कायमस्वरूपी चालवण्यात यावी. यासाठी मोठा लढा करायचा आहे. सर्वांनी लढ्यात सहभागी होऊन आपल्या जिल्ह्यातील पहिली आश्रमशाळा वाचवूयात, असे नम्र विनंती आवाहन करीत आहे.